कार्तिक प्रश्न सुटेल कैसा चिंता राजाला, चिंता राजाला खरोखर चिंता राजाला, अहो चिंता राजाला खरोखर चिंता राजाला. पण म्हणतात ना हिम्मत मर्दा तो मदत खुदा. याच वेळी कल्याणचा खजिना बाहेर पडलेला आहे. सोड दे वर घे बघ, वर घे की ढुलकी. खालचा बघ, खालचा वर घे. कल्याणचा खजिना बाहेर पडला ही बातमी राजांना कळाल्याबरोबर राजांनी तर मोहीम हातामध्ये घेतलेली आहे. आबाजी सोंडेवांच्याकडे मोहीम सोपवलेली आहे. कल्याणचा खजिना लुटण्याचा कल्याणचा खजिना लुटण्याचा बेत महिनाचा करुणीसाचा राजांनी केलं सैन्य तयार. किती हाती किती घोडेस्वार चालली सेना परंपार जी चालली सेना परंपार जी चालली सेना परंपार जी. कल्याणचा खजिना विजापुरी चालला हा याजीर सावळ्या रामा याजीर आर्या बाळा याजीर. सुभेदाराचा पुत्र होता संरक्षणाला हा याजीर सावळ्या रामा याजीर आर्या बाळा याजीर. पत्नीस घेऊन संग होता चाललेला हा याजीर सावळ्या रामा याजीर आर्या बाळा याजीर. अवघड घाट डोंगरचा होता लागलेला हा याजीर सावळ्या रामा याजीर आर्या बाळा याजीर. बावल्यानी होता अगोदर दबा धरलेला हा याजीर सावळ्या रामा याजीर आर्या बाळा याजीर. अचानक करून हल्ला खजिना लांबविला हा याजीर सावळ्या रामा याजीर आर्या बाळा याजीर. कल्याणचा खजिना लुटला गेला आणि दुसऱ्या दिवशी राजाने सत्रेवर लोकांना बोलवलेलं आहे. कशासाठी? कालच्या मोहिमेमध्ये त्यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली. त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप मारण्यासाठी दुसऱ्या दिवशीची सभा आहे. आणि आबाजी सोंदेवाना मात्र एक आगळीक केलेली आहे. कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला पकडून आणलेले माझ्या राजाला भेट देण्यासाठी. त्याला वाटलं मला राजे जरा मोठी खुर्ची देतील, पण माझा राजा त्या अवलादीचा नव्हता बांधवानो. हा बुरका घेतलेली ती तरुणी राजांच्या समोर आली. लट 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 करत समोर आल्याबरोबर राजांच्या डोळ्यात खळखळ पाणी आलं बांधवानो. कशी होती सुभेदारची सून शाहीर वर्णन करतात. पती सवे कैद करुणी दरबारी आणली रमणी आणली रमणी हाजी आणली रमणी हाजी. रूपतीचं लावण्य खाणी रूपतीचं लावण्य खाणी संगमरवर आरस पाणी आरस पाणी हाजी आरस पाणी हाजी. लाखात अशी देखणी लाखात अशी देखणी चंचल सुधा मृगनयनी सुधा मृगनयनी हाजी सुधा मृगनयनी हाजी. तेजस्वी चंद्राची पोरम तेजस्वी चंद्राची पोरं उभी समोर पाहून विभोर. छत्रपती व्यथित झाले म्हणी तोंडला दूर दाखवली खळाळल डोळ्यातून पाणी रजी खळाळल डोळ्यातून पाणी रजी खळाळल डोळ्यातून पाणी रजी. लट 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 कापणाऱ्या सुभेदारच्या सुनेला बघितल्या बरोबर राजांच्या डोळ्यात खळखळ पाणी आलं. आणि राजे आबाजी सोंदेवाना विचारतायत आबाजी या मुलीला काय न्याय द्यावा. आबाजी बोलले समयाला शत्रू पक्षाच्या या स्त्रीला ठाण द्यावं नाटक शाळेला. कोंडावी जनान खाण्याला बटीक समजावी तिला. दाबू नका दया कोणाला खरोखर दादा रे जिर सावळ्या रामा दादा रे जिर सावळ्या रामा. माझा राजा काय बोलणार त्या भक्ताला. शिवाय या युवतीला जर न्याय नाही दिला
शिवशाही पातशाही तो फरक काय उरला फरक काय उरला फरक काय उरला आणि संध्याकाळात राजाने आपला फैसला जाहीर केला. सुभेदाराच्या सुनेला खना नांदांना ना ओटी भराने तिच्या घरी पोचत करा. जे घरात होतं ते वेगळं घरात होतं. सुभेदारच्या सुनेला बुरका काढून फेकला आणि म्हणते मला बघू दे त्या मराठ्याच्या राजाला. आणि त्या माऊलीने माझ्या शिवबा राजाला आशीर्वाद दिला. शिवबा राजे आपल्याला कधी अपयश येणार नाही, आपल्याला कधी अपयश येणार नाही. असे परकीयांचे आशीर्वाद माझ्या राजांच्या पाठीशी होते बांधवानो. आणि म्हणून हिंदवी स्वराज्य घडलं. आमच्या कोल्हापूरचे शाहीर तिलक, शाहीर विशारद पिराजी सरनाईक आपल्या एका पोवाड्यातून गातात. काय म्हणतात? शिवाजीचे वर्णगुण किती, शिवाजीचे वर्णगुण किती, न्याय आणि नीती, सदाचार फिरती, सदाचार फिरती, सदाचार फिरती. कल्याण खजिन्याच्या लुटीत एक महान, तरुणीला भली रूपाची खान. पण तिच्या पुढं नमुनी मान, मानून तिला माते समान. परस्त्रीचा या केला बहुमान, असा शिवराय चारित्र्यवान असा शिवराय चारित्र्यवान असा शिवराय चारित्र्यवान. माझ्या राजाची कार्यपद्धती अशी होती बांधवानो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात मला संविधान घ्यायला अजिबात काय त्रास झाला नाही. माझ्या छत्रपती शिवरायांनी जे राबवलं ते मी या संविधानामध्ये उतरवलं. लक्षात आलं का? संविधानाची पंचाहत्तरी आपण पूर्ण करायला लागलेलो आहे आणि संविधानाचा जागर आता वर्षभर चालू राहणार आहे बांधवानो. आणि बाबासाहेब काय बोलतायत? छत्रपती शिवरायांनी जे 350 वर्षापूर्वी राबवलं तेच मी फक्त आपल्या संविधानात उतरवायचं काम केलेलं आहे. एवढं आदर्श कार्यपद्धती आपल्या राजाची होती बांधवानो. राजांच्या स्वराज्यामध्ये मरणासाठी झुंबड असायची. राजे मला संधी द्या, असाच एक इतिहास कोल्हापूरच्या पन्हाळगडावर घडलेला आहे. तो आपल्यासमोर ठेवायचा प्रयत्न करतोय बांधवानो. खरं तर माझं कोल्हापूर कसं आहे, एकदा या कोल्हापूरला आणि म्हणून आपल्याला शाहीर सांगतात अरे चल जाऊ कोल्हापुरी, अरे चल जाऊ कोल्हापुरी, पंचगंगा नदी तीरी कोल्हापूर राजधानी मावळ्यांची. हे कोल्हापूर राजधानी मावळ्यांची, हे कोल्हापूर राजधानी मावळ्यांची. अरे चल जाऊ कोल्हापुरी, पंचगंगा नदी तीरी कोल्हापूर राजधानी मावळ्यांची. कोल्हापूर राजधानी मावळ्यांची, हे कोल्हापूर राजधानी मावळ्यांची. आणि कोल्हापुरी फेटाबाण, कोल्हापुरी पायतान आमच्या खास वस्तू आहेत बरं का. अरे कोल्हापुरी फेटाबाण, कोल्हापुरी पायतान, पहिलवान छाती काढून चाले तोडते. नारी ग नारी ग नारी ग हाजी हाजी हाजी. माझ्या शिवरायांचे 14वा वंशज असणारे शाहू महाराज कोल्हापूरला जन्मले. लोक राजा शाहू राजा आणि कोल्हापूरचं नाव जगाच्या नकाशावर गेलं. अशा योजना राजाने राबवल्या आणि त्या पाऊल पुन्हा आजही माझ्या करवीर नगरीत बघायला मिळतात. ही शाहीर अभिमानानं सांगतात राजवाड्यांना वाजूना, अरे राजवाड्यांना वाजूना, साठमारीशी कारखाना राजा होता तवा हिता हाती झुलती. हे राजा होता तवा हिता हाती झुलती, हे राजा होता तवा हिता हाती झुलती. आणि राज गेलं वैभव गेलं उलट गोड वाग गेलं, राज गेलं वैभव गेलं उलट गोड वाग गेलं. पाकुळ्यांची गर्दी आता झाली तोडती. नारी ग नारी ग नारी ग हाजी हाजी हाजी. आणि या शाहू राजांची देखील हे वर्ष म्हणजे 77 स्वर्ण महोत्सवी जयंतीचं वर्ष आहे. आणि म्हणून विशेष उल्लेख करावा असा वाटतो. माझ्या राजाने खासबाग नावाचं मैदान बांधलं रोमन आखाडा आणि देश विदेशातील मल्ल माझ्या करवीर नगरीमध्ये येऊन घुमायला लागले बांधवानो. म्हणून शाहीर वर्णन करतात आहे कोल्हापूरचा पहिलवान, आहे कोल्हापूरचा पहिलवान हत्तीवाणी डोले छान. अरे कोल्हापूरचा पहिलवान हत्तीवाणी डोले छान. कुस्तीमध्ये वाजे डंकाचं हुमुलकी, हे कुस्तीमध्ये वाजे डंकाचं हुमुलकी, हे कुस्तीमध्ये वाजे डंकाचं हुमुलकी. आणि जगात कुठेही मिळणार नाही तर कट्ट्यावर तर निसरी ताजं दूध आजही माझ्या करवीर नगरीमध्ये मिळतं बांधवानो. म्हणून शाहीर सांगतात आणि दूध कट्टा गंगावेशी काळ्या भोर हुब्या म्हशी. अरे दूध कट्टा गंगावेशी काळ्या भोर हुब्या म्हशी. भैया नंबर हा या म्हणून दूध अजून काय बघायला मिळतं माझ्या करवीर नगरीमध्ये
काशी हिला सारी म्हणते, दक्षिणेची काशी हिला सारे म्हणते, दक्षिणेची काशी हिला सारे म्हणते. आणि मंगळवार शुक्रवार दर्शनाला गर्दी फार, अरे मंगळवार शुक्रवार दर्शनाला गर्दी फार. महाद्वारी तर मी पोर जीव लावती. नारी ग नारी ग नारी ग हाजी हाजी हाजी. अरे याच कोल्हापूर पासून अवघ्या 15 किलोमीटरवर असणारा आपला पन्हाळागड, त्या पन्हाळा गडावर एक प्रसंग घडलेला आहे. खरं तर स्वराज्यावर मोठं संकट आलेलं आहे. अफजल खान चालून आलेलं आहे. जिजाऊ साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि मावळ्यांच्या साथीनं त्या अफजल खानाला प्रतापगडच्या पायथ्याशी गाडायचं काम राजांनी केलं. याच दरम्यान राजांच्या प्राणप्रिय पत्नी सईबाई साहेबांना देवाज्ञा झालेली आहे. पण ते दुःख न कुरवाळत बसता राजे प्रतापगडावरून बाहेर पडलेत आणि 12 दिवसात वाईपासून करवीरपर्यंतचा प्रवेश जिंकलेला आहे. आणि राजे कोल्हापूरच्या पन्हाळ्यावर आलेले आहेत. राजे कोल्हापूरच्या पन्हाळ्यावर आलेले कळताच सिद्धी जोहर, सिद्धी मसूद आणि फाजल खान यांनी पन्हाळ्याला वेढा दिलेला आहे. राजांना वाटलं पावसाळा जवळ आलेले, वेढा थोडासा ढिला होईल. पण सिद्धी जोहर भिलंदार माणूस, त्याने विडा अजून मजबूत केला. राजांची चिंता वाढायला लागली. आणि याच दरम्यान गनिमी काव्याला जायचं राजांनी ठरवलं. नेबापूरच्या न्हाव्याचा पोर शिवा काशीद प्रति शिवा म्हणून पालखीत बसला. आणि त्या वीरांचा बलिदानाचा पोहर मी आपल्या समोर ठेवतोय बांधवानो. म्हणून शायराला घ्यावं असं वाटतं. छत्रपती शिवाजी राणा कष्टाचं केलं किती सायास, भोजरा करुडिया त्यांच्या चरणात. शिवशाहीचा ऐका इतिहास, शिवशाहीचा ऐका इतिहास, शिवशाहीचा ऐका इतिहास. हिंदवी राज्य स्थापून छत्रपती शिवाजी राजांनी क्रांतीची पेटवली धुनी. कितीतरी ध्येय वेढानी जय महाराष्ट्र गरजुनी. रक्ताचं केलं हो पाणी, आकाशाला खालती गवसनी. आशवीरतेचे महामनी तानाजी बाजी आदरणी, मुरारबाजी तळपतो झनी. तसा सर्जा शिवा काशी शोभ संग्रहणी, शोभ संग्रहणी, शोभ संग्रहणी. कोण हा शिवा काशी? कुठला हा शिवा काशी? शैर अभिमानानं वर्णन करतात. पन्हाळा गड मशहूर शिवाचे खाते. एवढी माहिती देऊन समयास मर्दाचा सांगतो ऐका इतिहास, मर्दाचा सांगतो ऐका इतिहास, मर्दाचा सांगतो ऐका इतिहास. 1660 सालाला पन्हाळ्याला वेढा पडलेला, मराठ्यांचा राजा अडकला. पिंगऱ्यात शुभ तोंडला, म्हणून या सिद्धी जोहारला आनंद खूप झालेला. वाटवून हिंदूंच्या आबला, धर्माचा सत्यानाश केला. काय करावं या समयाला, काळजी पडली शिवाजी राजाला. पावसाळा जवळ आलेला, धान्याचा साठा संपला. म्हणून या विचारमणी केला, वेढा फोडून निष्ठून जावं विशाळगडाला. विशाळगडाला विशाळगडाला. पण वेढा फोडणं सुद्धा सोपं काम नव्हतं. आणि म्हणून राजांनी गनिमी काव्यानं जायचं ठरवलं. शरणागतीचं पत्र लिहून तयार झालं. लकोटा घेऊन स्वार गडाखाली गेला देखील. आणि राजे तयारला लागले. आणि गोडे सोडून जाण्याचा मन केला निर्धार, केला निर्धार, केला निर्धार. अरे पारव्याच्या जाळ्यात शिव तो कसा अडकणार, कसा अडकणार, खरोखर कसा अडकणार. अरे कसा अडकणार, खरोखर कसा अडकणार. आणि शत्रूला मग करण्या गाफील जाण्या अगोदर, जाण्या अगोदर, जाण्या अगोदर. आणि समोताचं पत्र लिहून केलं कमजोर.
केलं कमजोर खरोखर केलं कमजोर अरे केलं कमजोर खरोखर केलं कमजोर आणि हुल उठून दिली शिवाजी शरण येणारे हा शरण येणारे हा शरण येणारे आणि आनंदाची उर्मी फाटली खुलला जोहार फुलला जोहार खरोखर फुलला जोहार अरे फुलला जोहार खरोखर फुलला जोहार शिवाजी होऊन लाचार शिवाजी होऊन लाचार शरण येणार म्हणून अनिवार शत्रुजन झाले आनंदित फार दारू गांजांचा उडवला बार धुंद जोहार वजीर सरदार जी जी धुंद जोहार वजीर सरदार जी जी धुंद जोहार वजीर सरदार जी जी दारू तो अति झिंगती दारू तो अति झिंगती गुंगली मती हसून बोलती काय म्हणतात काय म्हणतात शिवाजी आता कुठे जाणार बर हे नबो भाट शरण येणार ऐका पुढे घडला काय प्रकार जी 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 ऐका पुढे घडला काय प्रकार जी जी ऐका पुढे घडला काय प्रकार जी जी राजाने शरणागतीचं पत्र पाठवलं आणि मावळ्याला ही गोष्ट आवडली नव्हती संध्याकाळी मावळ्या बोलू लागले राजा शरणागती कशा पायी अबे या हिंदवी स्वराज्यासाठी दूध भाताची शपथ घेतली आपण हवा तर लढून खस्त होऊन जाऊ राजाने सगळ्यांचीच समजूत काढली अज्ञानपणानं दिव्यावर झडप घेण्यात काही अर्थ नसतो अरे झेपावताना सुद्धा वाघ एखादं पाऊल मागे सरकतोच ना आपल्याला तेच करायचं आहे शिवा काशीदला बोलवण्यात आलं शिवा काशीद नेपाळपूरच्या ढाब्याचं पोर राजांसारखं दिसणार राजांसारखं चालणार राजांसारखं बोलणार आणि राजे त्याला योजना सांगतायत गड सोडून जाण्याचा मनी केला निर्धार केला निर्धार जी जी केला निर्धार जी जी पर शत्रूच्या गोड्यातून जावं कसं पार जी 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 जाव कसे पार जी 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 जाव कसे पार जी 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 म्हणून या ऐक सांगतो एक विचार जी 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 एक विचार जी 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 एक विचार जी जी उभे उभे शिवाजी दुसरा पाहिजे सतवर जी 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 पाहिजे सतवर जी 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 पाहिजे सतवर जी जी राजांचं बोलणं ऐकून बोले तो वीर जी 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 बोल तो वीर जी 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 बोल तो वीर जी 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 मनी कशाला शंका मनी कशाला चिंता व्हावी आज्ञा सतवर जी 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 आज्ञा सतवर जी 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 आज्ञा सतवर जी 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 राजांचा शब्द ऐकून शिवा काशीच्या अंगामध्ये शिवाजी संचारलेला आहे पण त्याला मृत्यूचा तोंडी देऊन जाण्याचं धाडस राजाला होईना राजांचे डोळे भरून आले शिवा काशीत बोलला राज माझ्यासारख्या सामान्य माणसासाठी तुमच्या डोळ्यामध्ये अश्रू सोनं झालं जीवाचं या राज सोनं झालं या जीवाचं आपल्या अश्रूच्या प्रत्येक थेंबासाठी एक एक मरण झालेला हा शिवा आई भीमा आई शिवाईची आपल्याला आण आहे हे दुःख बाजूला सारा राजे हे दुःख बाजूला सारा तो मर्द मावळा म्हणतो कसं जा राजे हे दुःख मनीचे विसरा घ्या मानाचा हा मुजरा जा राजे हे दुःख मनीचे विसरा घ्या मानाचा हा मुजरा माय भवानीची हो आन धर्मास वाहिला प्राण आज वाटे मज अभिमान जाईन कीर्तीचे शिखरा राजे हे दुःख मनीचे विसरा घ्या मानाचा हा मुजरा राजे हे दुःख मनीचे विसरा घ्या मानाचा हा मुजरा मरणास घेऊन ते जगणे कुत्र्यासम लाजिरवाने जगू मरू स्वाभिमानाने नसे भीती मराठी वीरा राजे हे दुःख मनीचे विसरा भावानाचा हा मुजरा राजे हे दुःख मनीचे विसरा
मोठ्या मानाचा मुजरा. रात्रीची वेळ आहे, रातकिडे किरकिर करतायत, अशाचा पाऊस कोसळायला लागलेला आहे. एका पालखीत राजे, एका पालखीत राजांच्या वेशातील शिवाकाशीत स्वातंत्र्याच्या धारकर यांच्या स्वराज्याच्या वारकऱ्याची दिंडी निघाली महाराष्ट्राचं सौभाग्य घेऊन बांधवाडावर. आणि इतक्या दगा झाला, अरे गणून पळाला पकडा हो त्याला, कहूकड झाला बोल बाला हो. आणि प्रसंग पाहून सर्जा शिवा तो सामोरा झाला, युवामध्ये अजून मन शिरला हो. शिवा काशीदास खरं शिवाजी समजून जेरबंद करण्यात आलं. राजांची पालखी विशाळगडाकडे निघून गेली आणि जेरबंद शिवाजी झाला म्हणून सिद्धीला मनी आनंद खूप झाला, मनी आनंद खूप झाला हो. भोसल्याच्या शिवाजीला पकडला अशी बातमी सिद्धी जोहरच्या कानावर आलेली आहे. या भूमीवर कोण आहे? सिद्धी जोहरचा जावई सिद्धी मसूद आणि अफजल खानचा मुलगा फाजल खान यांनी शिवाला पकडला अशी बातमी सिद्धी जोहरच्या कानावर आलेली आहे. पण सिद्धी जोहरला माहिती होतं भोसल्याचा शिवा एवढ्या सहजासहजी सापडणं शक्यच नाही. आणि म्हणून मध्यरात्र असताना देखील त्यानं फरमान सोडलं, शिवाला ताबडतोब तंबूत हजर करा. शिवा काशीला काढण्या बांधल्या आणि सिद्धी जोहरच्या तंबूत आणलेला आहे बांधवाडव. बघता क्षणी सिद्धी जोहरला ओळखला भोसल्याचा शिवा असू शकत नाही. आणि सिद्धी जोहर विचारतो, कोण आहे तू? उत्तर मिळालं, शिवाजी. अरे झूठ मत बोल. अरे जौहर, इथला प्रत्येक मावळा एक शिवाजी आहे, फिर वह काफिर शिवा की तरह. हा सोनवीर बोलला शिवाजी बोलवा कला, तुझ्या हाती सापडण्याला नाही राजा आमच्या जन्माला. अरे तो तर केव्हा जाऊन पोचलाय विशाळगडाला. ऐकून त्याच्या बोलाला सिद्धीचा गोट खवळला, खवळून बोलू लागला. सिद्धीची तळपाईच्या मस्तकामध्ये गेली आहे आणि म्हणतो कसा, अरे तो जाणून भुजून मरणाच्या दारात पाय ठेवलास, याचा परिणाम काय होतील माहिती आहे का तुला? मरणाच्या दाढेतून कोण वाचविल तुला, वाचविल तुला, वाचविल तुला. शिवाकाशीकरांना खबरदार, मरणाचे चाळ पायात बांधून काळाच्या छातीवर नाचणारे मर्द मावळे होत आम्ही. तळहाती प्राण घेतला, मरणास जन्म बांधला, अभिमान वाटे म्हणाला. काय म्हणतो शिवाकाशीत? अरे एक दिवसाचा राजा व्हायचं भाग्य मिळालंय मला, आणि सोमनाथ नसता म्हणून काय झालं? हा शिवाजी तुझ्या पुढे सुटेल असं वाटतं की काय तुला? पोहोचले राजगडाला, कार्यभाग माझा संपला, सुखान ठेवीन आरे इथे प्राणाला जी, हे प्राणाला जी, हे प्राणाला जी. अरे व्हायचं तेच झालं बांधवानो. लाख मेले तर चालतील, पण माझा शिवा जिवंत राहिला पाहिजे यासाठी अनेका वीराचं बलिदान झालं बांधवानो. तोडायाचे शिर जहाली आज्ञा काफराची, आणि भेकडाला त्या कशी कळावी प्रीती मरणाची. हे धीर 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 पडले तुटून शिर तरीही झुकेल ना माथा. आणि मर्द महावल्या कोटी पिढ्या या गातील जय गाता. हे तुझीच यश गाथा, हे तुझीच यश गाथा. गात से धरती आसमान, यशगान अर्थी गुणगान, यशाचे पर्व पातले आज. शोभतो शिरीर रीताच, मुजरा मानाचा शाहिरी साच. शाहिराला पुन्हा आपल्या चिपळूण नगरीमध्ये आपण निमंत्रित केले, याबद्दल आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो बांधवांनो. गात से धरती आसमान, गात से धरती आसमान, कीर्ती यश गान अर्थ गुण गान, यशाचे पर्व तातले आज.
शोभतो सिरी रुपेरी ताज मुजरा मानाचा शाहिरी साज कवित्व करते शाहीर युवराज रंगराव पाटलांचा गरजे आवाज दीदी रंगराव पाटलांचा गरजे आवाज दीदी रंगराव पाटलांचा गरजे आवाज दीदी शारदेच्या व्यासपीठावरी शारदेच्या व्यासपीठावरी उभे आम्ही जरी सांगतो तरी बालके आम्ही व अज्ञानी सांगतो हात जोडून चूक भूल घ्यावी माफ करुणी दीदी चूक भूल घ्यावी माफ करुणी दीदी चूक भूल घ्यावी माफ करुणी दीदी धन्यवाद रसिक हो धन्यवाद 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 ओके सर